भारतीय जनता पक्षाकडून सातारा सांगली विधान परिषदेसाठी धैर्यशील कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आपल्या सोबत आहेत. काय सांगाल दादा, संघर्षानंतर एवढ्या वर्षानंतर तुम्हाला हा उमेदवारी मिळाली आहे? खरं तर गेली 30-32 वर्ष मी राजकीय आणि सामाजिक कार्य काम करतोय. गाव पातळीवरून तालुका पातळीवरून जिल्हा पातळीवर अनेक निवडणुकीचा या ठिकाणी काही ठिकाणी उमेदवार झालो, काही ठिकाणी उमेदवारांना मनापासून निवडून आणलं. आज आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्व महायुतीच्या नेत्यांनी माझ्यावर या ठिकाणी विश्वास टाकला आणि सातारा सांगली विधान परिषदेची निवडणुकीची संधी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली. हे खरं तर मी माझ्या मोठेपणा सांगत नाही, परंतु या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना जी मी मदत केली, तर भारतीय जनता पार्टीनं मला संघटनात्मक काम करायची जी जबाबदारी दिली, त्या निमित्तानं सातारा जिल्ह्यामध्ये असंख्य कार्यकर्ते मित्रमंडळी जोडली गेली, जीवाभावाची झाली आणि त्यांच्या ज्या इच्छा होत्या त्याच खरं तर आज या उमेदवारीतून फलस्वरूप झाल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जिल्ह्यातील आमच्या सर्व नेत्यांनी माझ्यासाठी वरिष्ठांच्याकडे आग्रह धरला आणि महायुती म्हणून आज ही संधी मला मिळाली. ही माझी संधी नसून ही सर्वसामान्य संघटनेत काम करणाऱ्या निस्वार्थी कार्यकर्त्याची संधी आहे असं मला वाटतं आणि नक्कीच या ठिकाणी ही जी संधी मला मिळाली त्या संधीचं सोनं करण्याची या ठिकाणी संधी मला आलेली आहे आणि कार्यकर्त्यांचं सर्व माहितीतील सर्व कार्यकर्त्यांना जेवढी ताकद देता येईल तेवढी ताकद द्यायचा प्रयत्न या निमित्तानं मी करेन. तुम्ही खरं तर आज सकाळपासून शिवराज असतील, उदयनराजे असतील किंवा जे तुमच्या बरोबर शर्यतीत होते उमेदवार, त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, काय प्रतिसाद? खरं तर सातारा जिल्ह्याला ही संधी मिळालेली आहे, त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आनंदित आहेत. शेवटी पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी जिल्ह्याचा विचार केला जातो. त्या पद्धतीनं आज या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी खुश आहेत. परंतु गेल्या वेळी सांगली जिल्ह्याला ही संधी मिळाली होती आणि या वेळी सातारा जिल्ह्याला ही संधी मिळाली आहे. मी दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांचं मनापासून खरं तर आभार मानेन, त्यांना धन्यवाद देईन. तुमच्या पुढे महाविकास आघाडीतून बाळासाहेब पाटील, जे तुम्ही जवळपास संघर्ष करत आलाय त्या नावाचे, ते उमेदवार नसले तरी दुसरे बाळासाहेब पाटील आहेत, कसं आव्हान वाटतं? मी अजून काही समोरच्या उमेदवाराची खरं तर माहिती घेतलेली नाही. अर्ज भरल्यानंतर काय होतं पुढे आपण त्याच्यावर चर्चा. बरं, आता अर्ज भरायला निघालाय, कसा पुढचा कार्यक्रम असेल? नाही आता सगळे आमचे नेते मंडळी त्या ठिकाणी माहितीचे सांगलीमध्ये येणार आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी अर्ज भरणार. तर हे आपल्या सोबत होते धैर्यशील कदम, ज्यांनी संघर्षातून हा खरं तर उमेदवारी मिळालेली आहे आणि आज 1:30 वाजता ते सांगली येथे आपला उमेदवारी दाखल करणार. न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, सातारा.